त्या दिवशी इम्तियाज अली साहेबांच्या गाडीवर जो हमला केला, जो गांजा विकणारा, जो बटन विकणारा, त्याला सांगायचंय बेट्या सगळ्याच्या नादी लाग, ते इम्तियाज अली साहेब आहे, कुठं तुला गाडून टाकन तर पता भी लागणार नाही। इलाहाबाद में मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का उम्मीदवार जो एक मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की सेकुलरिज्म की मिसाल है, मेरी मुराद है काका साहब काकड़े से कि वो यहाँ पर आए और अपनी बात को रखे। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का ये सिपाही हर वक्त मजलिस के साथ में खड़ा रहता है। ऐसे काका साहब काकड़े से मैं गुजारिश करता हूँ कि वो यहाँ पर आए और अपनी बात को रखे। आई जिजाऊ, आई भीमाई, आई रमाई यांना त्रिवार वंदन करतो आणि या ठिकाणी दोन शब्द बोलतो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह बरकातुहू। पुलिस डिपार्टमेंट आपसे कह रहा हूँ वो बैरिकेड वहां पर खोलिए और हमारी बहनों को आने का अंदर आने का इंतजाम करिए। ये कुर्सियां जो रखी है उनके लिए रखिए। अस्सलामु अलैकुम औरंगाबाद पब्लिक। या ठिकाणी अनेक वार्डामध्ये महानगरपालिकेचं वातावरण आहे, अनेक वार्डामध्ये दादागिरी करण्याचं सुद्धा काम चालू आहे, अनेक वार्डामध्ये पैसे वाटण्याचं सुद्धा काम चालू आहे। म्हणून तुम्हाला सांगायचंय, अनेक त्या दिवशी इम्तियाज अली साहेबांच्या गाडीवर जो हमला केला, जो गांजा विकणारा, जो बटन विकणारा, त्याला सांगायचंय बेट्या सगळ्याच्या नादी लाग, ते इम्तियाज अली साहेब आहे, कुठं तुला गाडून टाकन तर पता भी लागणार नाही। आणि एक इकडे ह्या साईडला एक नाचा आहे, नाचा तो म्हणतो 50 कोटी घेतले, 50 कोटी। त्याला म्हणा तुझ्या पप्पाने कधी 50 कोटी मोजले का? मोजले का त्याच्या पप्पाने कधी 50 कोटी? त्याला म्हणा विकासाचे काम बोल, विकासाचं। जसं खासदार इम्तियाज अली साहेबांना सांगितलं स्वाभिमानानं का दूध डेअरी या ठिकाणी एक हॉस्पिटल तयार करण्यात आलं, त्या ठिकाणी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव दिलं। तिथं कोणताही जातीपात केला नाही, तिथं कोणताही धर्माचं काम बघितलं नाही। आंबेडकर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे, त्या ठिकाणी 100 कोटी रुपये दिले, ते विकासाचं काम सांग। आणि माझ्या मसनदपूरमध्ये त्या ठिकाणी रस्त्याचं काम केलं, 200 बौद्ध विहार बांधले, सभागृह राम मंदिराचे बांधले। म्हणून तुम्हाला सांगायचंय इम्तियाज अली साहेबांनी जे काम केलं, जे कोणताही खासदार आमदार कोणी केलं नाही, फक्त जातीच्या नावाने फक्त इलेक्शनला वोट मागायला येतात। म्हणून तुम्हाला सांगायचंय यावेळेस तरी हुशार व्हा। आणि माझ्या वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 9 मध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार होता, 4 उमेदवार डिक्लेअर झाले। एक गरीब व्यक्ती त्या ठिकाणी एक गरीब व्यक्तीच्या एका मुलाला एक तिकीट भेटलं भारतीय जनता पार्टीचं एससी कॅटेगरी मधून, विशाल नावाचा व्यक्ती होता। त्याला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे एक माजी नगरसेवकांनी दादागिरी करून त्याचं तिकीट वापस घेतलं आणि तिथं त्याचा भाऊ अपक्ष उभा करण्यात आला। आणि त्याची निशाणी काय दिली? त्याला पक्षानं नाकारलं, त्याला पब्लिकनं नाकारलं। म्हणून तो पैशाच्या जोरावरती त्या ठिकाणी शिट्टी घेऊन नाचतोय आणि सांगतो काय का 3 पतंग चालवा आणि 1 शिट्टी वाजवा। त्याच्या बापाने कधी शिट्टी वाजवली का? वाजवली? त्याला सांगा 4 पतंग मारणार आहे। म्हणून तुम्हाला सांगतो साहेब, त्यानं अजून एक सांगितलं शहानगरची लाईट बंद करू, मसनदपूरचं पाणी बंद करू, नारेगावचं पाणी बंद करू। त्याच्या बापाची खिरापत आहे का? आहे का त्याच्या बापाची खिरापत? म्हणून विकासाच्या कामाचं बोल, विकासाचं जर असेल तरच बात कर, नाही तर नको करू। म्हणून तुम्हाला सांगायचंय येणाऱ्या 15 तारखेला ज्या ज्या संपूर्ण वार्डामध्ये आपले नातेवाईक असतील, सर्व असतील, फक्त 15 तारखेला फक्त पतंग चालवा आणि पतंगच वाजवा फक्त। जय हिंद, जय भारत, जय बुद्ध।